महाराष्ट्र में भारी बारिश और अतिवृष्टि के कारण किसानों को भारी नुकसान उठाना पड़ा है। पालज गणपति संस्थान ने अतिवृष्टि प्रभावित किसान और मुख्यमंत्री सहायता निधि के लिए 5 लाख रुपए का चेक जिलाधिकारियों को सौंपा और इसे देखते हुए नांदेड़ जिले के प्रसिद्ध पालज गणपति संस्थान ने यह आर्थिक मदद जाहिर की। यह गणपति संस्थान महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक की सीमा पर स्थित है और यहाँ मन्नत पूर्ण करने वाले गणपति के रूप में प्रसिद्ध हैं। यहाँ हर साल बड़ी संख्या में भक्त दर्शन के लिए आते हैं। पालज गणपति संस्थान के अध्यक्ष सुभाष अन्ना चिंतलवार ने कहा, गणपति बापा के प्रेरणा से अतिवृष्टि प्रभावित किसान और मुख्यमंत्री सहायता निधि के लिए मदद दी जा रही है। साथ ही उन्होंने कहा, संस्थान हमेशा समाज सेवा के लिए तत्पर रहेगा। फार भयंकर अतिवृष्टी झाल्यामुळे तर आम्ही आमच्या पाळस देवस्थानकडून शेतकऱ्यांचं अहोनात नुकसान झाल्यामुळे आमच्या गणपती ट्रस्टकडून सहायता निधी म्हणून 5 लाख रुपये आम्ही आमच्या संस्थेकडून प्राप्त केलेला आहे। कारण आपल्या एवढी मोठी भयंकर परिस्थिती झाल्यामुळे हे लक्षात घेऊन आमच्या नांदेड जिल्ह्यामधले भोकर तालुक्यामध्ये पाळस हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे त्या गणपतीच्या ट्रस्टकडून आम्ही विचार करून शेतकऱ्यांना कुठेतरी कमीत कमी आमच्या निधी भेटावा म्हणून आम्ही 5 लाख निधीची प्राप्त केलेली आहे। आम्ही कलेक्टर साहेबाला येऊन हा प्राप्त चेक दिलेला आहे। कुठले लोक येतात दर्शनासाठी आणि काय महत्त्व आहे? आमच्या पाळस येथील एक गणपती नवसाला पावणार गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे। ह्या आमच्या पाळस येथे 1948ला गणपती स्थापना झाली आणि ही लाकडाची मूर्ती आहे। पण 11 दिवसामध्ये आमच्या पाळस येथे दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा मोठ्या प्रमाणे भाविक येतात आणि 11 दिवसामध्ये त्या दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातली मनोकामना पूर्ण करून घेतात। त्यामुळे आमच्या ह्या पाळस देवस्थानला लाखोंची गर्दी दरवर्षी वाढत आहे। त्याकरता या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून ते आम्हाला ह्या देवस्थानाकडे चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात आणि आमचे आमदार, आमच्या नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे पण आमच्या मतदारसंघातले असल्यामुळे ही देवस्थान प्रसिद्ध झाल्यामुळे आणि साहेबाचा फार मोठा विकास निधीमध्ये बी त्यांचा सहकार्य भेटते। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का मंदिर प्रशासन? मंदिर हे आमच्या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात लक्षात घेऊन तर आमच्या गणपतीकडून आम्ही शेतकऱ्याकडे फार मोठ्या गंभीरपणे लक्ष देतो। त्यामुळे आम्ही हे प्राप्त 5 लाखाचा निधी शेतकऱ्याच्या सहायता निधी म्हणून आम्ही प्राप्त केलेला आहे।